नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. माझ्या रोजच्या प्रवासात जी मी त्यांना ग्रंथच म्हणतो, अशी वेगवेगळी माणसं भेटली की नाही, ती मला असं वाटतं की ती महाराष्ट्रासमोर आली पाहिजेत. आता बिराप्पा जाधव साहेब आहेत माझ्याबरोबर, व्यवसायानं वकील, पण तुम्ही शेतकरी संघटनेशी निगडीत मुळात. निगडीत. हां, कसं काय शरद जोशींचा आणि तुमचं? त्याचं कारण आहे सर, मी ज्या वेळेला BSc ॲग्री झालो हं, त्यावेळेला शेतीच करायचं असं मी ठरवलं. सांगा असं. आणि मग शेतकऱ्यांचे काय दुःख आहेत हं, आणि शेतकऱ्याचा खरा लॉस जो आहे त्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही, हं, म्हणून मला त्याच्यामध्ये आकर्षण वाटलं शरद जोशी साहेबांचं आणि माझं. हं, आणि मग शरद जोशी साहेबांच्या मी मंगळवेढ्यामध्ये 2 सभा घेतल्या. हं, त्यावेळेला आम्ही सायकलीवर जायचो काय काय वेळेला. हं, हां. आणि काय काय वेळेला मोटरसायकलीवर प्रत्येक गावात जायचो. हं, सांगायचो की शेतीच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि आपल्याला भाव मिळत नाही म्हणूनच आपलं नुकसान होतंय शेतकऱ्यांचं. म्हणून प्रत्येक पारावर जायचो, तिथं 10-20 शेतकरी जमले तरी त्यांना भाषण द्यायचो. मग आम्ही एकदा शरद साहेबांची सभा मंगळवेढ्यामध्ये बोलवली. हं, आमच्याकडे काय फायनान्स नाही, पैसे नाहीत, काय नाही. हां. चला. तर मग आम्ही डिक्लेअर केलं. हं, तर 10,000 लोक हं, स्वतःचे वाहनं घेऊन हं. 10,000 लोक जमले त्या सभेला. हे सगळं तुम्ही सायकलीवर? हां, सुरुवातीला सायकलीवर, मोटरसायकलीवर, 4 व्हीलर त्यावेळेला नव्हतीच ना आमच्याकडं. हं. असं मोटरसायकलवर आम्ही आणि दामोदर देशमुख हे 2 जण आम्ही करायचो प्रचार एक गावात. यशस्वी साखर उद्योजक आहेत, पण ही मुलाखत त्यांची त्याच्यासाठी नाही आहे. आजचं नाही, वय हां. वर्ष किती तुमचं? 77. आजार? आजार काही नाही, शुगर? शुगर नाही, BP नाही, पुन्हा काय दुसरं काय असतं अजून काय. शेवटचं कधी गेलं ते हॉस्पिटलला? कोरोनामध्ये मग तर साहेब मी 3 दिवस फक्त हॉस्पिटलमध्ये गेलो. हां. म्हणजे त्याच्या आधी? बेडवर झोपलो. हं. मी हॉस्पिटलमध्येच गेलो ना आतापर्यंत. फक्त आयुष्यात माझ्या 3 दिवस गेलो मी ते कोरोनाच्याच काळात? कोरोनाच्या काळात. 77 वर्षात फक्त 3 दिवस तुम्ही हॉस्पिटल? हॉस्पिटलमध्ये गेलो. काय तुमचं रोजचं शेड्यूल? रोजचं शेड्यूल म्हणजे सकाळी बरं का मी 6 वाजता उठतो. मग ब्रश करायचा, थोडं इकडे तिकडे फिरायचं, मग शौचास साफ होते, होय. त्याच्याशिवाय होत नाही आमच्याकडं. तंबाखू वगैरे काय नाही? काहीच नाही. तुम्हाला व्यसन तंबाखू कुठलंच नाही, नाही? सिगारेट नाही, बिडी नाही, काडी नाही, काहीच नाही, व्यसनच नाही मला. दारूचा तर प्रश्न काहीच नाही, प्रश्नच नाही. माझा ग्रुप होता दारू पिणारा वगैरे, पण ते दारू वगैरे प्रेम, मी म्हणायचो मजा करा आणि मी मटण खायचो. तुमच्या तुम्ही मजा करा, मी आपलं बघत बसतो. बघत बसतो. हा, बरोबर. हा, मग इकडे तिकडे फिरायचं. इकडे तिकडे फिरायचं. पुढं सकाळी? आणि मग शौचास साफ झाल्याशिवाय हं, मला म्हणजे फिरायला जावं वाटत नाही. हं, झाली साफ की मग जायचं, वॉकिंग करायचं चालू करायचं. साधारणपणे 1-1.5 तास ते जास्तीत जास्त 2 तास हं. आम्ही वॉकिंग करतो. 5 किलोमीटर 1 तासात मी जातो. हं. वयाच्या 77? हो, आत्ता सुद्धा. हं, आणि तिथं जाऊन 15-20 मिनिटं एक कट्टा आहे आमच्या डाक बंगल्याचा मंगळवेढ्यामध्ये. हं. त्याच्या कट्ट्यावरती मग आसनं करायची, बरं. काय करायचं, योगा बी करायचं म्हणा की? योगा बी करायचे. हं. पुन्हा ती योगा किती वेळ करायचा? योगा जास्तीत जास्त 15 मिनिटं करायचा. बस? 15 मिनिटं. हां, 15-20 मिनिटं करायचा. हं. हां. आणि असे हात वर करणे, हे करणे, व्यायाम असं करायचं वगैरे सगळं. हे किती वर्षापासून आहे तुमचं शेड्यूल? हे माझं शेड्यूल बघा 1990. मी सुरुवातीला 13 वर्ष ह्याच्यात राहत होतो, भाड्याच्या घरात. बक्षीवाडा होता तिथं, ब्राह्मणाचा वाडा मंगळवेढ्यात. आणि मग मी 1990ला घर बांधलं आणि 1990ला तिथं आलो. आणि तिथून ते आजपर्यंत माझं वॉकिंग चालू. ती 10 वर्ष आणि ही 25 वर्ष, 26 वर्ष, 35 वर्ष, 36 वर्ष तुम्ही, 36 वर्ष. 36 वर्ष तुमचं हेच शेड्यूल? जर परगावी गेलो पुण्याला, मुंबईला किंवा काय, तर मग त्या दिवशीचं खंड तेवढा. पण तिथं जर असलो, मी लॉजवर झोपलो, तर सकाळी उठून जाणारच मी. 4-5 किलोमीटर चालणारच मी. त्याशिवाय समाधानच नाही? समाधानच नाही साहेब. आपलं तब्येत चांगली राहत नाही ना. बरं. जेवण काय नाही. सकाळी आता सुद्धा फिरून आलो मी की दूध पितो, 1 रोज? ग्लासभर दूध पितो. हो, रोज सकाळी. हे किती वर्षापासून दूध पितात? तेवढीच वर्ष? तेवढीच वर्ष. हां. बर. आणि थोडाफार नाश्ता असला तर करतो, नाहीतर मग एखादा फ्रूट वगैरे खातो मी. आणि फ्रूट खायचं. पुढं मग काय बसायचं आपल्या टेबलवर, काय वाचन बिचन करायचं, लिहायचं काय असेल ते ऑफिसमध्ये. आणि कोण आलं फोन करणे महत्त्वाच्या लोकांना सकाळी 1 तासभर.
ह्याचं काय झालं त्याचं काय झालं, शेतीचं मधनातनं पाणी कुठं आलंय, कुठं दिलंय पाणी, ह्याला का पाणी नाही, मोटर का बंद झाली, अमुक हे सुद्धा सकाळी एक अर्धा तास त्या जो मुकादम असतो तिथं त्याच्याबरोबर करायचं. आणि माझ्याकडे एक साहेब, माझी प्रगती का झाली तर एक बाळासाहेब वराडे म्हणून एक पोरगा होता शेतामध्ये आमच्या मुकादम, तर तो जवळजवळ 40 वर्ष माझ्याकडे होता. त्याची लग्न माझ्या वडिलांनी केली आणि त्यांच्या पोराची लग्न मी केली. वा, त्यांचा फायदा झाला पाहिजे. वराडे म्हणजे प्रामाणिक माणूस तो, प्रामाणिक शेतीमध्ये. पण जेवण पहिलं किती वाजता करायचं? जेवण ज्या वेळेला प्रॅक्टिस रेग्युलर मी करायचो त्यावेळेला 11 वाजता करायचो. वकील म्हणून तुम्ही जेव्हा वकील म्हणून, हा, बरं. आता practice सोडून दिली वकिली? नाही, मध्ये बंद केली थोडे, पण आता बंद सोडल्यासारखी जाय जवळजवळ. मी 11ला जेवायचं, हा, पुढं वामकुक्षी वगैरे काय? काय नो आमकुक्षी कसलीच नाही. झोपतच नाही. आता फक्त मी झोपलो होते का अर्धा तास, तर ते आला, अरे म्हणलं कुलकर्णी साहेब आले तर चला जायचं आपल्याला, आलो तुमच्याकडे मी. बर, दुपारची झोप नाही, मग संध्याकाळी पुढं? संध्याकाळी मग साधारणपणे बघा आता इथून गेलं की 7:30-8 वाजतात मला, आणि 8 वाजले की मग थोडं काहीतरी TV वगैरे बघायच्या, बातम्या बघायच्या, ते बी एक अर्धा तास, आणि एखादा सिनेमा मालिका असेल तर ते बी एक अर्धा तास बघायचे, आणि पुन्हा काय वाचन करायचं आणि शार्प 9:30 ते 10ला झोपायचं. वा, मोबाईल नाही, मोबाईल वापरायचाच नाही. मोबाईल मी वापर कसा करतो, कोणाचा फोन आला तर तो घ्यायचा आणि त्याला बोलायचं, काय झालं म्हणायचं, काय अमुक बाजार, तेवढं, बाकी काय बघ तेवढं. बाकी सकाळी मी म्हणलो की सकाळी मोबाईलचा वापर म्हणजे काय, आपले जे असतील महत्त्वाचे प्रश्न ते शेतीचे किंवा कारखान्याचे, किंवा 9 वाजले की 9 वाजता ऑफिसला येतात तिथं अकाउंटला लोक, मग त्यांना काय असेल व शेतकऱ्याचं पेमेंट झालं का नाही, काय नाही, ह्याच्यावर माझा फोकस असतो जास्त. जेवणात काय काय असतं तुमच्या? जेवणात काय असतं, पोळी असते, भाजी असते, आणि जास्त तिखट मी खातच नाही, तेवढंच असतं. काय भाजी आणि पोळी असते, चमचमीत काय असं काय? नाही, मला साहेब तिखट चालतच नाही. मी तिखट अजिबात खात नाही, आणि घरच्यांना पण सांगतो किंवा मला तिखट चालत नाही म्हणून. आणि बाहेर जर गेलो समजा, बाहेर पुण्याला, मुंबईला, तर तिथं साधं राईस प्लेट खातो मी फक्त. बरं, काही वेगळं नाही. वेगळं खायचं. 77 वर्षात तुम्हाला समज आली, समजा वयाच्या 15-16 वर्ष, 60 वर्षात काय बदललं समाजात? कशामध्ये? समाजामध्ये या म्हणजे 1960 पासून नाही, तुमच्या वयाच्या 60 नाही, आता 60 वर्ष समज आली. तेव्हापासून काय काय बदल होत गेले समाजामध्ये ना? समाजामध्ये सर, जे लोक ज्या वेळेला अगोदर शेतीमध्ये असू द्या किंवा माझ्या भोवती आलेली लोक असू द्या, त्यांचा जो प्रामाणिकपणे होता, प्रामाणिकपणा म्हणजे कुठले, आता जे मी वराड्याचं उदाहरण दिलं, किंवा तसं एक शब्द सांगितला की लोक ती पाळायची. आता आमच्या इनकेज आम्ही सरपंच पण होतो, ही मागची हिस्ट्री 86 साली होतो, पण लोक अशी आली, व तुम्हाला आलं की तुमच्याकडे प्रामाणिकपणा आहे, तुमच्या पार्टीत आहे म्हणजे तुमच्या पार्टीतच राहणार, ते शब्द दिला की जाणार नाहीत दुसरीकडं. आणि समजा एक 5-10 रुपये उसने नेले एखाद्या व्यक्तीनं, आम्ही दिले त्याला, तर तो आणून द्यायचा, स्वतःहून आणून द्यायचा. पण आत्ता आमचा अनुभव थोडा या 60 वर्षाच्या वयाच्या नंतर, आता जो नवीन पिढी जी आली, त्यामुळं त्यांचा जो व्यवहार करण्याची जी पद्धत आहे, किंवा राजकारणामध्ये तुम्ही, आता मी तर काय नाही जास्त नाही राजकारणात, पण राजकारणामध्ये सुद्धा ह्या पार्टीतनं त्या पार्टीत किंवा इकडून तिकडं जी बदलायची जी पद्धत आहे ती वाढलेली आहे असं मला वाटतं. आणि व्यवहार आहे, तो व्यवहार परफेक्ट करायचा नाही, थोडंफार त्याच्यामध्ये बदल करायचा. पण नवीन पिढी जी आहे ना साहेब आपली, आम्ही जे होतो, आम्ही दिव्याखाली अभ्यास केला किंवा ह्याच्यामध्ये वगैरे, तर नवीन जी पिढी आहे आता ती शार्प आहे. मोबाईलचा वापर 2 पद्धतीनं होतो सर. एक म्हणजे अभ्यासासाठी होतो, चांगल्या गोष्टी बघायच्या होतो, आणि दुसरं बाकी ते काय करतात पोरं मला काय माहीत नाही. काय करतात कुटुंबात काय बदललं? कुटुंबात आमच्या म्हणजे नवीन सुना आल्या, ग्रॅज्युएट, एक सून आहे मोठी, BSc ॲग्री आहे, दुसरी आहे ती, आणि दोन्ही माझ्या सुना ह्याच्या शेतकऱ्यांच्या मुली बघून मी केलं सर. कारण माझा पिंड जो आहे शेतकरी, माझी बायको 11वी शिकलेली आहे, ती सुद्धा शेतकऱ्याचीच आहे. ज्या वेळेला डाळिंबाची बाग होती त्यावेळेला माझी मंडळी शेतात यायची, ती पॅकिंग करायची. द्राक्ष बाग लावली तेव्हापासून सुद्धा ती शेतात येते. आणि ह्या सुनापैकी एक जी सून आहे माझी, ती ही मल्टीस्टेटची CEO आहे, आणि दुसरी सून आहे ती हाऊसवाईफ म्हणून काम करते. हे डायरेक्टर डायरेक्टर घेतलं.
तुमचं अजून एकत्रित सगळ्या मुलांचं एकत्र एकच ठिकाणी राहतो आम्ही सगळे. एकत्र असतो, स्वयंपाक एकत्र असतो, सगळे एकत्र असतं अगदी. व्यवहार सगळे एकत्र, सगळं मी म्हणजे हे तुमच्या कुटुंबाबद्दल नाही विचारलं, सार्वत्रिक आता जे दिसतंय समाजात काय काय बदल दिसतंय कुटुंब व्यवस्थेत? कुटुंब व्यवस्थेत एक स्पेसिफिक बदल मला काय होतो सर, की लग्न झाल्यानंतर नवरा बायकोनी एकत्र राहावं त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. परंतु सगळे मी सगळ्यांना दोष देणार नाही, परंतु समाज व्यवस्थेमध्ये आई वडिलापासून वेगळं राहायची एक ट्रेंड निर्माण झालेली आहे. आणि आई वडिलांनी सांभाळलेलं असतं तर त्याला सांभाळा तुम्ही. आई वडिला जर एकत्र कुटुंब असायचे, जसं मी आमच्या कुटुंबात सांगितलं, किंवा आम्ही आमच्या 2 मुलं, त्यांच्या बायका, माझी बायको, सगळे आम्ही एकत्र राहतो. आता त्याच्यामध्ये फरक असा, अगोदर आमच्याकडे चरणू पाटील म्हणून होते ब्रह्मपुरीचे, त्यांचे चुलते, ते असे मिळून एक 50 लोकांचं कुटुंब एकत्र असं होतं. 50 जणांचं हा. मग त्यांचे चुलते पुतणे सगळे एकत्र राहायचे. तर आता काय झालंय माहितीये का, हम दो हमारे दो पासून जे झालं आपल्या न्यूक्लिअर जो बदल झाला, त्याच्यामुळे जास्तीत जास्त एक पोरगा असला तरी तो राहतो. पण काय झालं कुलकर्णी साहेब, परिस्थिती पण बदलली. पूर्वी खेडेगावातच सगळे राहायचे, आता एक मुलगा शिकला, तो डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, त्यानं दवाखाना टाकला. मग ती बायकून ती वेगळी राहिली, ते आई वडिलापासून बाजूलाच गेले. आता एक पुण्याला समजा एकच मुलगा आहे आणि एक शेती करतो, तर शेतामध्ये तो एक राहणार आणि तो तिकडं करणार, आणि जो शेतात राहतो त्याच्याबरोबर आई वडील राहतात. अशी म्हणजे परिस्थितीमध्ये तो बदल झाला. जे आता लोक काय करतात माहिती का, आता तुमच्या टी व्हीवरती ह्याच्यावर सुद्धा जे दाखवतात ते शहरी लोकांचं जीवन दाखवतात सर, ग्रामीण भागाचं जीवन दाखवत नाहीत. आता मालिका वगैरे बघतो मी, तर ती सासू सुनांचं काय भांडण अमुक तमुक हेच दाखवतात. तर ते थोडं ग्रामीण सुद्धा जे चांगलं आहे ते दाखवावं असं माझं म्हणणं. आणि समाजामध्ये बदल काय झाला, अगोदर नातवाला खेळायला वगैरे, आता सुद्धा मी आज माझ्या राहुल मालकाचा छोटा पोरगा आहे, तो किती 5 वर्षाचा आहे, त्याला वेळ मिळाला की मी संध्याकाळी त्याला घेऊन बागेत फिरायला जातो. असं म्हणजे हल्ली होत नाही, म्हणजे व्यापात असतात, वडिलाला वेळ नसतो. तुम्हाला कधी ताण येत नाही का? आजोबांना वगैरे नाही, मी मेंटली बरं का फ्री पर्सन आहे, तुमच्या माहितीच तेवढ्या पुरतं बोलणार. काय झालं विचारलं म्हणून एक सांगू का, एक किस्सा सांगतो, या कारखान्याचाच किस्सा सांगतो साहेब. टर्बाईन म्हणून एक इथलं हार्ट ऑफ द शुगर फॅक्टरी आहे. जर तुमचं बॉयलर मधून टर्बाईन जर गेलं, टर्बाईन म्हणजे इलेक्ट्रिकल निर्मिती करणारं, तर तुमचं मिल बंद झालं, सगळं मिल झालं. म्हणून आमचं टर्बाईन दुसऱ्या वर्षी असं ब्रेकडाऊन झालं, म्हणजे ते बादच झालं म्हणा की थोडक्यात. मग आमचे सचिन मालक बसले डोक्याला हात लावून, तुमचे चिरंजीव. मग मी म्हणलं लागा काय हाय का नाही, ह्याला संशोधन असेल काय असेल म्हणून मी बसून आपलं सगळ्या एमडी साहेबांना वगैरे फोन करत बसलो. एक 10 ते 15 लोकांना फोन केले मी. हे म्हणले साहेब ही टर्बाईन तुमचं गेलंय, ही टर्बाईन आता नवीन तुम्ही विकत घेणार हा आणि तिथं बसवणार, त्याचं फाउंडेशन करायलाच 3 महिने लागतात म्हणले, आणि तुम्हाला बसवून चालू करायला 6 महिने, म्हणजे एवढा हंगाम गेला तुमचा. मग मी आमच्या त्या इंजिनियरला बोलवला. इंजिनियरला काय म्हणलं, हे म्हणलं आपली जी यंत्रणा आहे, आपला जो कारखाना आहे तो इलेक्ट्रिक मोटारवर फिरतो ना. म्हणलं हा फिरतो. म्हणलं मग आपण आता ही लाईन होती आमची, त्या हे MSCBला आम्ही लाईन दिली होती ना, इकडून जनरेट करायचो तिकडं द्यायचो इलेक्ट्रिसिटी जी शिल्लक राहील ती. म्हणलं तिकडून साहेब इकडं लाईट येते की, म्हणलं हा येते की. म्हणलं मग ते लाईट ह्याच्यात घुसवयामध्ये चालते की मोटर? म्हणलं चालते म्हणला मोटर. मग आम्ही म्हणलं दुसऱ्या दिवशी सचिनला त्या इंजिनियरला पाठवलं, कोणाकडं त्या डिपार्टमेंटला पाठवलं, आपल्या MSCBच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, आणि त्याचा एसी असतो सुप्रिटेंडेंट इंजिनियर. मग त्याच्याकडनं परमिशन घ्या म्हणलं, आपल्याला लाईट विकत घ्यायची आहे, तुमची विकत घ्यायची काय असते प्रोसिजर करा, आमचा ॲग्रीमेंट करा. मग त्याने दुसऱ्या दिवशी ॲग्रीमेंट केलं. आणि साहेब तिसऱ्या दिवशी म्हणलं, ते म्हणला अहो बरीच लोक म्हणला वकील साहेब काय येड लागले होतं म्हणजे तुम्हाला, लाईट विकत घेऊन कोणी कारखाना चालवलाय का? म्हणले परवडत नाही म्हणले, 10 रुपये एक. तर मी म्हणलं हे परवडते नाही परवडते ते माझा प्रश्न आहे म्हणलं. आणि कारखाना आज जर चालला
तरच तो भविष्यात चालणार आहे. आज नाही चालला तर पुन्हा ही कारखानाच उठत नाही. हम्म. म्हणून वा, तो मी एक निर्णय दिवस घेतला महत्त्वाचा. आणि 6 कोटी रुपये साहेब मी बिल दिलं. त्यावेळेला तणाव नाही आला. नाही आला तणाव. चाललं पाहिजे ना साहेब, हे तणाव येऊन काय करता, चाललं आता पाहिजे ना. लोकांना छोट्या छोट्या गोष्टीत तणाव येतात, काय करायचं नाही. काय योगा ते. त्यांचं हसणं बघा. साहेब दोन्ही मध्ये तुम्हाला सांगतो, फॅक्ट अँड परसेप्शन. फॅक्ट अँड परसेप्शन ह्या 2 टेक्निकल गोष्टी आहेत. परसेप्शन. फॅक्ट म्हणजे ती घटना घडली, आता टर्बाईन ब्लास्ट झालं, ते That's a काय fact. यू कॅनॉट चेंज इट. पण आपल्या मेंदूमध्ये जे परसेप्शन आहे, म्हणजे फार मोठं नुकसान झालं किंवा ह्याच्यातनं मी बाहेर पडलो, सो दॅट इज परसेप्शन. आणि हे परसेप्शन So you have to change this perception. Be positive. बी पॉझिटिव्ह. आणि आमच्या कोर्टामध्ये सुद्धा युक्तिवाद करताना जजेस मला म्हणायचे, तुम्ही ही केस अशीच आहे माझी ना, असं ठामपणे का सांगताय. हा माझा स्वभाव आहे, मला तेच आहे. भारी माणूस भेटला. बघा, फॅक्ट अँड परसेप्शन यातला खेळ हा. जो मनोवैज्ञानिक आहे तो किती छानपणे तुम्ही सांगितला. हा. तुम्हाला व्यसन नाही एक महत्वाचं, रोज वॉकिंग करणार, हा. वेळेवर झोपणार, हा. ही अशी चालती बोलती विद्यापीठ आहेत जी तुम्हाला मी स्क्रीनवरती घेऊन येतो. यांच्याकडनं जे जे पॉझिटिव्ह आहे ते सगळं घेतलं पाहिजे. आम्ही अशा खूप लोकांकडनं अनेक नवनवीन गोष्टी शिकतो. धन्यवाद. आज अजून एक आम्हाला नवीन धडा दिला. फॅक्ट अँड परसेप्शन परसेप्शन काय म्हणणं आहे तुझं, जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू वकील साहेब, थँक्यू. थँक्यू. चला.